नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचे ऑगस्ट 2026चे सविस्तर मासिक राशी भविष्य। हा महिना अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे। काहींसाठी हा महिना मेहनतीचे फळ मिळवण्याचा काळ असेल, तर काहींना स्वतःच्या निर्णयांची पुन्हा एकदा कसोटी द्यावी लागेल। ऑगस्ट महिन्यात ग्रहांची अनेक महत्त्वाची स्थित्यंतरे होत आहेत। बुधाचे 3 वेळा होणारे संक्रमण, शुक्राचे राशी परिवर्तन, मंगळाचा प्रभाव, सूर्याचे परिवर्तन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या शनी वक्री अवस्थेत आहे। त्यामुळे अनेक कामे थोडी मंद गतीने होतील, पण याचा अर्थ अपयश असा अजिबात नाही। उलट हा काळ चुका सुधारण्याचा, अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याचा आहे। कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल। भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात। त्यामुळे कोणतेही मोठे आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना दोनदा विचार करणे गरजेचे आहे। जुलै महिन्यात ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या ऑगस्टमध्ये हळूहळू मार्गी लागतील। मात्र घाई केली तर पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे। शनी वक्री असल्यामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने करावी लागेल। तुम्ही जितका संयम ठेवाल तितकाच पुढील काही महिन्यात फायदा अधिक मिळेल। आर्थिक बाबतीत हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे। उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू शकतात, परंतु त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात। घरातील दुरुस्ती, वाहन, आरोग्य किंवा मुलाच्या शिक्षणासाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरेल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। सुरुवातीला या जबाबदाऱ्या जड वाटतील, पण भविष्यात याच अनुभवामुळे पदोन्नती किंवा चांगली संधी मिळू शकते। त्यामुळे कामाचा ताण आला तरी तो सकारात्मक दृष्टीने नक्की स्वीकार करा। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन भागीदारी करताना विशेष काळजी घ्यावी। कागदपत्रे पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका। जुन्या ग्राहकांकडून लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे। नवीन ग्राहक मिळतील, पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे। मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवू नका। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या नोट्स पुन्हा एकदा अभ्यासाव्या लागतील। शनी वक्री असल्यामुळे पुनरावृत्तीमधूनच मोठा फायदा मिळू शकतो। कौटुंबिक जीवनात काही जुन्या विषयांवरती चर्चा होऊ शकते। मालमत्ता, एखादा गैरसमज असेल तर तो शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा। आई वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। वैवाहिक जीवनात जोडीदारांसोबत संवाद वाढवणे गरजेचे आहे। छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका। प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींनी एकमेकांवरती संशय घेण्यापेक्षा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा। आरोग्याच्या बाबतीत झोप, मानसिक ताण आणि पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ आजार त्रास देऊ शकतात। त्यामुळे वेळेवरती जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे दुर्लक्ष करू नका। मित्रांनो, हा महिना तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आला आहे। शनी वक्री असला तरी तो मेहनत वाया जाऊ देत नाही। प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद होत असते। त्यामुळे निराश न होता सातत्य ठेवा। महिन्याच्या उत्तरार्धात काही सकारात्मक बदल दिसू लागतील। या महिन्यात बुधाचे होणारे संक्रमण तुमच्या विचारसरणीमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते। एखाद्या समस्येकडे तुम्ही आतापर्यंत ज्या दृष्टीने पाहत होता त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास सुरुवात कराल। त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेले प्रश्न सोडवण्याचा मार्ग अचानक सापडू शकतो। सध्या शनी वक्री असल्यामुळे काहींना असे वाटू शकते की मी इतकी मेहनत करतो, पण त्याचे फळ अजून का मिळत नाही। हा प्रश्न अनेक कर्क राशींच्या व्यक्तींच्या मनात नक्कीच येईल। पण लक्षात ठेवा, वक्री शनी मेहनतीला नकार देत नाही, तर ती अधिक मजबूत बनवतो। आज केलेली प्रामाणिक मेहनत येणाऱ्या काही महिन्यामध्ये मोठ्या यशाचे कारण ठरू शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयामध्ये नवीन जबाबदारी किंवा नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे। सुरुवातीला हा बदल थोडा तणावपूर्ण वाटेल,
पण त्याच कामातून वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. पदोन्नती किंवा पगारवाढीची चर्चा पुढील काळात सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. थांबलेली देणी हळूहळू वसूल होऊ शकतात. मात्र कोणालाही मोठी उधारे देणे टाळा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करा. कागदपत्रे न वाचता कोणत्याही करारावरती स्वाक्षरी करू नका. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचा मध्य काहीसा खर्चिक असू शकतो. घरातील एखाद्या सदस्याच्या गरजेसाठी, वाहनासाठी, घरगुती वस्तूंसाठी खर्च वाढू शकतो. मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे पुन्हा दिसून येतात. अचानक एखादा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी घाई करण्याऐवजी नियोजनावरती भर द्यावा. योग्य वेळेची वाट पाहणे या महिन्यात अधिक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना स्पर्धेचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. विशेषतः स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. मात्र वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण बऱ्यापैकी आनंदी राहील. एखादे धार्मिक कार्य, शुभ कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत छोटासा प्रवास घडू शकतो. मात्र घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींनी भावनिक निर्णय घेण्यापूर्वी वास्तव परिस्थितीचा विचार करावा. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवल्यास अनेक गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, छाती, कंबर, खांदे, मान किंवा रक्तदाबाशी निगडीत संबंधित किरकोळ तक्रारी काहींना जाणवू शकतात. वेळेवरती उपचार आणि योग्य दिनचर्या ठेवली तर मोठी समस्या नक्कीच निर्माण होणार नाही. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना आर्थिक लाभ होईल, तर काहींना कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू करावी लागेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात कोणत्याही व्यक्तीवरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचा चांगुलपणा आणि भावनिक स्वभाव काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नम्र राहा, पण आवश्यक तेवढी सावधगिरीही बाळगा. संपूर्ण ऑगस्ट महिन्याकडे पाहिले तर हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा जीवनधडा शिकवणारा ठरू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही, पण जे घडेल ते भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी पडेल. विशेषतः सध्या शनी वक्री असल्यामुळे काही गोष्टींमध्ये विलंब होईल. काही लोक तुमची परीक्षा घेतील आणि काही निर्णय पुढे ढकलावे लागतील. परंतु हा काळ कायमचा राहणार नाही. हा काळ तुम्हाला अधिक सक्षम, अधिक संयमी आणि अधिक परिपक्व बनवण्यासाठी आहे. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात कामाचा ताण थोडा जास्त जाणवू शकतो. त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः नोकरी, व्यवसाय, आर्थिक लाभ, कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये सकारात्मक घडामोडी दिसून येतील. जर तुम्ही अनेक दिवसांपासून नवीन घर, वाहन, व्यवसाय किंवा एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. योग्य सल्ला आणि कागदपत्रांची तपासणी करूनच पुढे जा. या महिन्यात घेतलेला निर्णय पुढील काही वर्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येत आहेत, काम पूर्ण होत नाही आहे, मेहनत असूनही अपेक्षित यश मिळत नाही, अशा व्यक्तींनी निराश होऊ नये. वक्री शनी अनेक वेळा उशिरा फळ देतो, पण मेहनतीचे फळ हिरावून घेत नाही. त्यामुळे सातत्य ठेवा, तुमची वेळ निश्चितच येईल. कौटुंबिक वातावरणात प्रेम आणि आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या छोट्या गोष्टींवरून मनात राग ठेवू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. आई वडिलांचा आशीर्वाद आणि ज्येष्ठांचा सल्ला या महिन्यामध्ये तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळा. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. पोटाशी संबंधित त्रास, मानसिक थकवा किंवा झोपेच्या समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. साधा व्यायाम, प्राणायाम किंवा सकारात्मक विचार तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. या महिन्यासाठी काही सोपे उपाय. दर सोमवारी शक्य असल्यास भगवान शिवाला जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय
या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शनिवारी गरजू व्यक्तीला काळे तीळ, उडीद किंवा शक्य असल्यास त्या प्रमाणात अन्नदान करा. कर्माला महत्त्व द्या आणि कोणाचाही अपमान टाळा. शनीची कृपा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त हेच सर्वात मोठे उपाय आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. त्यातून मानसिक बळ, सकारात्मक ऊर्जा मिळेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑगस्ट महिना तुमच्यासाठी संघर्ष आणि संधी या दोन्ही गोष्टी घेऊन आला आहे. संघर्षाला घाबरू नका, कारण त्यानंतरच यशाची दारे उघडतील. संयम, मेहनत आणि योग्य निर्णय या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर या महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल नक्कीच अनुभवू शकाल. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक आणि सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क करू शकता. जे मार्गदर्शन पूर्णतः सशुल्क आणि पेड असून त्याचे चार्जेस 199 रुपये असतील. यासाठी तुम्ही जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळाच्या आधारे तुमच्या कुंडलीचे सखोल विश्लेषण करून करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण, आरोग्य, ग्रहदशा आणि आगामी काळाबाबत वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या कुटुंबीय मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अचूक आणि अभ्यासपूर्ण ज्योतिष मार्गदर्शनासाठी श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.